रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, कोणताही माणूस हा आपली पूर्ण ओळख करून देत नसतो. त्याच्यातल्या फक्त चांगल्या गोष्टी तो दाखवत असतो. कोणत्याही माणसाची पूर्ण ओळख ही काही काळ त्याच्याशी घनिष्ठ संबंध यावं लागतात तेव्हा होत असते. पण तोपर्यंत खूप वेळ झालेला असतो. आता झालेली ओळख ही काहीच आपल्याला उपयोगाची नसते. यातून तात्पर्य फक्त एवढंच घ्यायचं, इतर प्राण्यावर विश्वास ठेवता येईल, पण माणसावर मात्र विश्वास ठेवणं घातक झालंय. माणसाविषयी माणसाचीच ही भावना म्हणजे माणूस विश्वासास पात्र नसल्याचा हा पुरावा असतो. म्हणून दोस्तांनो, आयुष्याचा प्रवास करत असताना माणसांची नीट ओळख करून घ्या, नाहीतर त्यांची सोबत ही आपल्याला त्रासदायक ठरू शकत असते. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्यात नाते खूप मिळतील, पण जीव लावणारं एखादंच असेल. मंदिरावरील कळस कधीच गर्व करत नाही की मी एवढा उंचावर आहे. त्याला माहिती असतं त्याचं अस्तित्व मंदिराच्या पायऱ्यावर आहे. भक्ताच्या येण्या जाण्यानं पायऱ्या झिजलेल्या असतात. भक्त पायऱ्यांना हात लावून नमस्कार करतात आणि कळसाला लांबूनच नमस्कार करतात. तडजोड म्हणजे सुखी आयुष्याचा पासवर्ड. कागदावर जोडलेली पत्रिका आणि काळजावर जोडलेली पत्रिका यावर ठरतं आयुष्याची तप्तपदी होणार की सप्तपदी. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणत असतात. दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं हे अतिशय निरोगी मनाचं लक्षण असतं. आयुष्य हे तडजोडीची गोळाबेरीज करत सुखाची सावली शोधेपर्यंत संपून जात असतं. मूर्खांची घेतलेली माघार म्हणजे त्याला पराभव मानता येणार नाही. या उलट इतरांसमोर स्वतःचा कचरा होऊ न देता ती आपली किंमत आणि प्रतिष्ठा ही कायम राखली, हा तुमच्या संयमाचा, विचारधारेचा आणि बुद्धिमत्तेचा विजय असतो. माझं म्हणून नाही, आपलं म्हणून जगता आलं पाहिजे. जग खूप चांगलं आहे, फक्त चांगलं वागता आलं पाहिजे. तुम्ही एखाद्याला मदत करायला नकार दिला की तुमची निंदा झालीच म्हणून समजा. आपल्या पाठीमागं आपली टिंगल, टवाळी, निंदा करणाऱ्या लोकांकडं लक्ष द्यायचं नसतं. कारण ती लोक आपल्या दोन चांगल्या कारणामुळं आपली निंदा करत असतात. एक म्हणजे आपण त्यांना कवडीचा भाव देत नाही, आणि दुसरी म्हणजे आपण त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून. पैसा आणि मीठ आपल्या जीवनामध्ये आवश्यक असतात, परंतु गरजेपेक्षा जास्त झाल्यास जीवनाचा स्वाद बिघडवत असतात. जीव लावून जपलेलं नातं जर जीवन जाळत असेल तर जीव मारून शांत राहायचं असतं. जगणं ठाऊक असणाऱ्यांना
वागणं कसं असावं हे सांगावं लागत नसतं. वेळ ही बदलणारी असते. चांगली असो किंवा वाईट असो. आज वाईट आहे तर उद्या चांगली येणार असते. नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी कोणालाच काही मिळत नसतं. दुसऱ्याचा छळ करण्यासाठी आपलं आसन हे स्थिर असावं लागतं. दुःख विसरण्यासाठी जगातील सगळ्यात पॉवरफुल औषध म्हणजे आईला मारलेली मिठी. बुद्धी कितीही बरोबर सल्ला देत असली तरी ती भावनांसमोर झुकत असते. पैसे दिले की माणसं जुळतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात. क्षमा करावी लागते आणि मागावी सुद्धा लागत असते. नातं टिकवायचं म्हटल्यावर कधी पुढाकार तर कधी माघारही घ्यावी लागते. माणसानं आयुष्यात नक्की झुकावं, पण योग्य ठिकाणीच. नको तिथं झुकलं तर लोक लगेच पायदळी तुडवून मोकळे होत असतात. आपल्याला सवय लागली प्रत्येक गोष्टींचा दोष हा दुसऱ्यांच्या डोक्यावर टाकून मोकळं व्हायचं. कधी स्वतःही डोकावून बघावं आपलं कुठं चुकलंय. कितींदा दुसऱ्यांना मूर्ख बनवणार. खरं काय आहे हे आपल्याला स्वतःला माहीत असतं. आयुष्यात आलेलं वाईट अनुभव तुम्हाला जशास तसं वागायला भाग पाडत असतात. घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हीचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनामध्ये समाधान हे नांदावं लागत असतं. सुंदर फक्त माणसाचा स्वभाव असतो. चेहरे वयाचं गुलाम असतात.